चाळीसगाव हादरले. न्यायालय परिसरातच वकिलावर प्राणघातक हल्ला. प्लॉटचा वाद विकोपाला. चाळीसगाव शहरातील न्यायालय परिसरात आज दुपारी एका प्रसिद्ध वकिलावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. ॲडव्होकेट समीर शेख असे जखमी वकिलाचे नाव असून दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार हा वाद एका प्लॉटच्या व्यवहारातून सुरू झाला होता. संबंधित व्यवहारात 3 लाख रुपयांची टोकन रक्कम देण्यात आली होती. मात्र पुढील खरेदी प्रक्रियेवरून दोन्ही बाजूंच्या व्यक्तींमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. आज दुपारी ॲडव्होकेट समीर शेख हे न्यायालय परिसरात असताना 5 ते 6 जणांच्या टोळक्याने त्यांना घेरले आणि अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हल्ल्यानंतर परिसरात एकच पळापळ झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ॲडव्होकेट शेख यांना उपस्थितांनी तातडीने बापजी हॉस्पिटल येथे दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. वकिलांचा संताप आणि सुरक्षेचा प्रश्न. न्यायालयीन कामात व्यस्त असतानाच वकिलावर हल्ला झाल्याने वकील वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. न्यायालय परिसर ही अत्यंत संवेदनशील जागा आहे. तिथेच जर गुन्हेगारांना भीती राहिली नसेल तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल वकील संघटनेने उपस्थित केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हासूत्र हलवले असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.